भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरीमध्ये सर्वांचं स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री संजय वाघुले साहेब, श्री कृष्णा पाटील यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। सर्वांचं स्वागत आहे। मनमुराद आनंद आपण कबड्डीचा घ्यायचा आहे। ठाणे जिल्हा, ठाणे ग्रामीण विरुद्ध कोल्हापूर जिल्हा क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना सुरू आहे। पुरुष विभाग पहिला पुकार पिंपरी चिंचवड विरुद्ध रायगड जिल्हा, अहिल्याबाई नगर अहमदनगर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम, ठाणे शहर विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम। असा उपक्रम पाहण्यासाठी आलेले आहेत। त्यापैकी श्री सीतारामजी साळुंके आहेत, छत्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत, महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक आहेत, MSC बँकेचे ते खेळाडू, आणि वाघुले सर आपल्या MSC बँकेने आपल्याला फायनान्स सुद्धा केलेला आहे, सपोर्ट सुद्धा केलेला आहे। श्री सीताराम साळुंकेजी आपलं स्वागत आहे। ज्येष्ठ कबड्डी पंच श्री रामचंद्र पाटीलजी, त्याचबरोबर श्री दयानंद दंदाळे ज्येष्ठ कबड्डी खेळाडू इथे उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत आहे। साहेबांनी फक्त इनिशिएटिव्ह घेतले, आपण सगळंच काम करायचं। तानाजी मटकर तुम्ही सुद्धा लक्ष द्या, महेश गुडे तुम्ही सुद्धा लक्ष द्या, कुणाल आमचा। सर्वप्रथम शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी चित्रा नाबर केरकर, चित्रा नाबरजी आपली कबड्डी किती मोठी केलेली आहे श्री संजयजी वाघुले साहेबांनी आणि श्री कृष्णा पाटील साहेबांनी ठाणे जिल्ह्याने किती मोठी केलेली आहे। आणि समाधान आम्ही नशीबवान आहोत, तिचा खेळ आम्ही बघितलेला आहे, तिला इन ऍक्शन बघितलेलं आहे। उमा असेच प्लेअर घडवत राहायचं आहे। उमा कबड्डी बघ किती मोठी झालेली आहे। उमा भोसले नुसतं सत्कार स्वीकारायचं नाहीये, त्यांना सेकंड करायचं आहे। यांनीच हे उपक्रम केलेले आहे, त्यांना सेकंड करायचं, उमा हे विसरायचं नाहीये। चित्रा मॅडम थँक्यू बोलायचं। कळमकरजी यांना सन्मानित केलं जाईल। मी दत्ताभाऊ कळमकर यांना विनंती करतो, आपण मुख्य मंचावरती यायचं। श्री संजयजी वाघुले साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्री विकास पाटील जी आहे त्यांचा सन्मान व्यासपीठावरती। श्री विकास पाटील आहेत पेण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत पेणचे, त्यांचा सन्मान माननीय श्री संजयजी वाघुले साहेब आणि श्री कृष्णा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे।
मी श्री कृष्ण पाटील सर आणि श्री संजय बागुले साहेब आपणास विनंती करणार आपण कार्याध्यक्ष पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि उद्योजक श्री दत्ताभाऊ डॉक्टर माणिक राठोड श्री माणिक दुखोंडे उपाध्यक्ष मुख्य श्री संजय बागुले साहेब आणि श्री कृष्ण पाटील साहेब आपणास विनंती राहील इथे सीताराम साळुंके सर आलेले आहेत छत्रपती पुरस्काराचे मानकरी त्यांचाही सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे सीताराम साळुंके जी आपण पुढे यायचं स्थानिक संस्था होती आणि पाटणकर साहेब यांच्या उंचीवरती जायचं नाही एक जबरदस्त मध्यरक्षक जो म्हणतात तो छोटा लेकिन सबको धोका आपले सीताराम साळुंके पाटणकर सर थोडा आणि महिला स्वर्गीय पार्वतीबाई सांडवचे राज्याचे सन्माननीय सचिन मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मनपूर्वक स्वागत अतुल गावकर मुंबई फोटोग्राफर दिनेश गाडीगावकर मयूर श्रीवास्तव नांदेडच्या छाननी समितीचे प्रमुख अजगर अली पटेल त्याचबरोबर अनेक छाननी समिती सदस्य सुरेश खरे मुंबई उपनगर छाननी समिती सदस्य सुरेश मोरे क्रमांक 1 या रंगतदार पद्धतीने होत असणाऱ्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय स्वागत आहे ठाण्याची कबड्डी संजयजी बागुले साहेबांची कबड्डी कृष्ण पाटील साहेबांची कबड्डी ही कबड्डी बघितल्यानंतर डेफिनेटली आपल्या सगळ्यांना शरदचंद्रजी गोपीचंद पाटीलजी आपल्याला प्रश्न पडेल की आपले कोणी आगे होतात पाटीलजी आपण कबड्डीसाठी शरद कदमजी आहेत गोपीचंद पाटील आहेत आपण सगळे तुमच्या बरोबर आहोत जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी गोलंदाज सन्माननीय रत्नमामा पाटील हे देखील आवर्जून आज या खेळाचा आणि महानगरपालिका MSRDC आणि MIDC यांच्या विशेष सहकार्यानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली ही 72वी राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 आज चौथ्या दिवशी एका रंगतदार अशा क्षणी आपण त्याचा आनंद घेतो आहोत खेळाचा थरार आपण अनुभवत आहात खेळ आहे पण प्रत्येक क्षणी अशी वेळ येते की एका खेळाडूच्या एका निर्णयाला त्याच्या मनातल्या त्या निर्णयाला त्याचे सारे साथीदार त्या क्षणी ओळखतात आणि मग त्याच्या विचारानुसार आपली कृती करतात तो एकसंधपणा प्रत्येक संघामध्ये दिसतो यामधून संघभावना आणि बळकट होत जाते आणि अशी आणि बळकट होणारी संघभावना सामने होत आहेत पुढे चालू येणार आहे